प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. रात्रीच्या सुमारास येवला कोटमगाव रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ एका भरधाव टेम्पोने पादचाऱ्याला धडक दिल्याने पादचारी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातात ठार झालेला तरुण येवल्यातील 3 देऊळ परिसरातील रहिवासी असून मनोज उगले असे त्याचे नाव असल्याचे कळते. सदर घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. अपघात झाल्यानंतर टेम्पोचा चालक घटनास्थळावरून फरार झाल्याने काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातस्थळी नागरिक तसेच प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आयशर कंपनीचा टेम्पो क्रमांक MH4DS 9039 या गार्डने चिरडल्याची प्राथमिक माहिती आहे. येवले शहरात व तालुक्यात अपघातांची मालिका खंडित होत नसल्याने शहराच्या बाहेरील रस्त्यावरून प्रवास करणे आता जोखमीचे बनले आहे. आता येवला पोलीस फरार झालेल्या टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयूब शाह, येवला.